बदले की आग। गांव में सुबह की शांति थी। पंछी चहचहा रहे थे और सूरज की किरणें खेतों को सुनहरी आभा से नहला रही थी। तभी अचानक गांव की गलियों में भारी कदमों की आहट सुनाई देने लगी। मुखिया गुंडों से इस गांव में हमारी ही हुकूमत होगी, हमारे खिलाफ जाने की कोई कोशिश भी नहीं करेगा। आज फिर गांव में एक नई कहानी लिखी जानी थी, भय और आतंक की कहानी, जो मुखिया और उसके गुंडों की वजह से हर दिन गांव वालों की जिंदगी का हिस्सा बन चुकी थी। चलिए मुखिया, वो दिनों में तुम्हारा अंत तुम्हारे ही कर्मों से होगा। रमेश के माता पिता गुजरने के बाद वह गांव छोड़कर चला गया और अब 6 महीने बाद वह गांव लौट आया है। चाचा मैं आ गया, चाचा मैं वापस आ गया। रमेश अनजान था गांव और घर के हालातों से। रमेश, हे रमेश, तुम्हारे माँ बाप के जाने के बाद से ही मुखिया ने हमारे खेतों पर कब्जा कर लिया है। देखो वो आ गया, धरती फाड़ कर तेरा सीना चिरने वो आ गया। तेरी तो रुको, मुझे छोड़ो। दादा आमचा जीवावर अजून किती जण माणसं। मुखिया, तूने हमारे खेतों पर कब्जा क्यों किया? बता बता, क्यों 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 किया? इधर उधर किधर? ये रमेश अपने को हल्के में ले रहा है। जा यहाँ से, नहीं तो अच्छा नहीं होगा। मुखिया और उसके गुंडे मिलकर रमेश को बुरी तरह घायल कर देते हैं। रमेश लहू लुहान होकर घर लौटा है। तभी चाचा उसे कहते हैं, तू क्यों गया था उसके पास? देखा उसने कितना तुम्हें मारा है, कितना खून निकाला है तुम्हारा। तभी दरवाजे पे जोर जोर से थकथकाने की आवाज आती है। चाचा खिड़की से बाहर देखते ही चौंक जाते हैं। क्या करूँ हे भगवान, दरवाजे पे मुखिया खड़ा है। डर कर चाचा रमेश को कहने लगे, तू चुप जा जल्दी, मुखिया आया है, नहीं तो वो फिर से मारेगा। रमेश शांति से चाचा को कहता है, चाचा दरवाजा खोल दो। चाचा डरते डरते दरवाजा खोलते हैं। मुखिया डरते और रोते हुए घर के कागजात लेकर आया था। रमेश मुझे माफ कर दो, मैं तुम्हारे हाथ जोड़ता हूँ, पैर पड़ता हूँ, मेरे बेटे को छोड़ दो। गांव वालों को भी सब कुछ लौटा दिया है, ले लो तुम्हारे घर के कागजात। रमेश गुस्से में चाचा से कहता है, चाचा एक हाथ से घर के कागजात लो, दूसरे हाथ से अलमारी में बंधा हुआ उसका बेटा उसको दे दो। तभी रमेश के चाचा रमेश को मासूमियत से देखते हैं। उसी वक्त रमेश चाचा को बताता है, अपने और गांव वालों के इंसाफ के लिए बदले की आग में रमेश ने मुखिया के 3 गुंडों का सर धड़ से अलग कर दिया था। ठान लिया था कि वह अपने खेत वापस लेकर ही रहेगा। मैं तुम्हारे बच्चे को इस दुनिया में सुरक्षित देखना चाहता हूँ। अब तुम ही सोचो, क्या तुम अपने अत्याचारी व्यवहार को बदलने के लिए तैयार हो? मुझे दादी के पास जाना है। डीजे एनिमेशन। बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी सूरज चव्हाणची तयारी सुरू आहे। पाहूया तो आमकी गल्या ओळखलं का भावांनो, गोलीगत तुमचा भाव लवकरच येत आहे बिग बॉसच्या दलात। धिंगाणा फुल कल्ला तलायला, एन्जॉय तलायला, बघायला विचलू नका, लय एन्जॉय तलना। सूरज त्याच्या खोलीत आहे, कपडे आणि वस्त्रांवर विचार करतोय। हे देव ते देव। त्या क्षणाला त्याची हत्या त्याला म्हणते की, हे सूरज लेखा, तुला बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागेल। हो हत्या मला माहीतच आहे, मी नेहमीप्रमाणे तयारच लानाल, बुद्धीतच तेंदूल आणणार अख्ख्यांना। अगं बाय, सूरजचा उत्साही चेहरा दिसतो, तो तयारीसाठी उत्सुक आहे। भावा, बिग बॉसच्या घरासाठी काही विशेष प्लॅन आहे का? प्लॅनिंग मी काय केली नाही, बिग बॉसच्या घरात गेल्यावर मी प्लॅनिंग करीन माझ्या डोक्याने बरोबर। सूरज, तुझा आत्मविश्वास खूप मस्त आहे, आम्हाला गर्व आहे भावा तुझ्यावर। आले बदकाय, तुम्ही आपले जान आहात। तू भिवू नको, फुल कल्ला
कोण नडला तिकडे त्याला बुक्कीत टेंगू दे, कोणी बी असू दे. आले आपला पॅटर्नच वेगळा आहे. सूरज आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. व्यायामाचे सत्र त्याच्या आत्मविश्वासाला आणि मानसिक स्थितीला सुधारत आहे. फिटनेस हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, म्हणून मी रोज व्यायाम करतो. गोलीगत मालकेत गादवायला आणि पोली लादवायला फक्त चुलत तवांच्या नजरेतच दम आहे. बघ बघ लादली बघ, तुझ्या गालावर पलते थली, त्या थलीत पलतात थतला बली, म्हणून तुला तवादा आहे डाव गली डाव गली. सूरजला बिग बॉसच्या घरात मानसिक दृष्ट्या मजबूत राहायचं आहे, म्हणून तो ध्यान साधना करत आहे. बिग बॉसच्या घरात चाललं तर लय खुशी झाली आहे, लय आनंद झालाय. आता जगायचं असेल ना तर हक्क स्वतःला शोधावं लागल. सूरजचे मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य त्याचा निरोप देताना बहिणींचे डोळे भरून आले. 4 बहिणींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्या क्षणी त्या सूरजला बोलू लागल्या. ई बाबा ललू नका ना, कशाला ललताय? आले तुमच्या आशीर्वादाने मी यशस्वी होईल मी यशस्वी. त्याची बिग बॉसची तयारी पूर्ण झाली. आता बघूया तो बिग बॉसच्या घरात परफॉर्म कसा करतोय. आली मी डायलॉग हाणलाच नाही अजून. पप्या एक फोटो काल आणि कॅप्टन मध्ये टाक. वाकल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला. गोलीगत बिग बॉस के गल में झुकेगा नहीं साला. त्याची पुढील यात्रा कशी आहे ते तुम्ही पाहतच आहात. वोटिंग होऊन झालं पाहिजे. गोळीगत पटापट. मला माहित आहे तुम्ही करणार. तुम्ही त्याची जान आहात, शान आहात, त्याचं काळीज आहात. गोळीगत. मित्रांनो, आजची भूताची गोष्ट सांगण्यापूर्वी एक सत्य मुद्दा सांगतो. माझी कथा ऐकणारे 80% लोक असे आहेत की ते माझ्या कथेचा आनंद घेतात, पण त्यांनी माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नाही. जर तुम्ही त्या 80% लोकांमध्ये आहात तर तुम्हाला एक छोटेसे काम करावे लागेल. व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक सबस्क्राईब बटन दिसत असेल. फक्त त्या सबस्क्राईब बटनला दाबायचे आहे. बस एवढेच काम करायचे आहे. कृपया बेल आयकॉनही दाबा, कारण माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद. सो जा मेरे मुन्ना सो जा, मेरे मुन्ना सो जा. रमेश एक रहस्यमय वस्तूचा मागोवा घेत असतो. नको जाऊस त्या घरात. आई पण का? ते घर आपल्या जीवावर बेतलंय. शापित ठरलंय, शापित. आई ती रहस्यमय वस्तू आणली नाही तर आपण संकटातून मुक्त होणार नाही. जीवन आपले सुरळीत जाणार नाही. नकोय ती रहस्यमय वस्तू. त्या खंडरामध्ये तिचं वात्सल्य आहे. ती उलटा तुझा घात करेल. त्याला त्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ती वस्तू त्याच्या घराच्या सुरक्षतेसाठी महत्वाची असते. रमेश आई झोपायची वाट पाहत असतो. थोड्या वेळाने घराच्या बाहेर पडतो आणि आबाळकडे पाहून हे विधात्या, पाठीशी उभा राहा माझ्या. असे बोलून तो खंडराच्या दिशेने
यशस्वी झाला आणि सुरक्षितपणे घराबाहेर पडला. पण त्याच्या मागे भयानक छाया हसत होती, ज्याने सगळ्या घटनेला फक्त एक खेळ म्हणून पाहिलं होतं. लहानपणापासून एक स्वप्न नेहमी प्रतीकच्या मागे येते. प्रतीक गाढ झोपेत आहे. प्रतीक जोरात पळतोय. मागे कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. प्रतीक मागे वळून बघतो तर काय, अंधारात दोन लाल डोळे चमकताना दिसतात. भीतीने जोरात पुन्हा पळायला लागतो. प्रतीक खूप थकतो. त्याला आत्ता पळायला हे जमत नव्हते. कोण आहे हा? का लागलेत माझ्या मागे? प्रतीक माकडासारखा पळू लागला. हा आवाज कसा आहे? इथं काय आहे? त्या पाण्याचा आवाज का एवढा भयानक वाटतोय? मला भीती का वाटते? हे फक्त स्वप्न होतं, पण का हे स्वप्न मला नेहमी पडतं? कदाचित ह्या स्वप्नाचा काही अर्थ असावा. मला शोधायला हवं. DJ Animation. DJ Animation. Watch, like and subscribe. मार अंडरटेकर मार, आपटून मार त्याला. तात्या तुला जाम अंडरटेकर आवडतो. अरे दिवसभर अंडरटेकर माझ्या स्वप्नात असतो. व्यंकटा, याच्या पुढचं तर ऐक. स्वप्नात अंडरटेकर बनून मी खूप जणांना जाम मारलाय. जाम हागस तोवर. अरे बापरे. चल मी निघतो. मेरे सपनों की रानी कब आएगी? आओ बबली. बबली 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 बबली. बबली, ऐक ना, मी असा विचार करतोय, आपलं लग्न झाल्यावर आपण चंद्रावर राहायला जाऊया. चंद्रावर काय? चंद्रावर जाणार काय? माझ्या बबलीला चंद्रावर घेऊन जाणार काय? थांब बघतोच मी तुझं लग्न कसं होतंय ते. ओहो तात्या, आलास तू? मला बबली पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. आयडिया. फक्त योजना यशस्वी झाली पाहिजे. DJ Animation. Thanks for watching. Please like and subscribe. DJ Animation. लक्षापाठोपाठ त्याच्या मुलीवरही संकटाचा डोंगर कोसळले. तात्याच्या भीतीने लक्ष्मी घराबाहेर पडत नाही. बाबा चमत्कारच्या वशीकरण मंत्राच्या सहाय्याने तात्या लक्ष्मीशी लग्न करायचा प्रयत्न करतोय. लक्षाचा मित्र इन्स्पेक्टर महेश घोरपडे अजून तात्याच्या शोधात आहे. 6 महिन्यापूर्वी घोरपड्याने लक्ष्मीला संकटातून वाचवले होते. बाबा चमत्कार. त्या मावळ्यांनी माणसाचा मला लक्ष्मी सोबत लगीन करायचंय. मला वशीकरण मंत्रासोबत मृत्युंजय मंत्र द्यायचे. नाही का तुझे मुंडूक छाटू? देतो तात्या, मी मंत्र तुला देतो. माझ्या मुंडूक छाटू नकोस. ज्या मारी बासल्या पारी हंड टेका आला की काय? चुपचाप पडून राहा.
लक्ष्मी लक्ष्मी भागोदारी लगीन करायचंय माझ्या जाळ्यात दूध बसे ओम तत् स्वाहा भागोदारी लगीन करायचंय माझ्या जाळ्यात की अटट डोकं आपट डोक्याला आला फोड डोक्याचा फोड फुटला तात्या आमचा उठला. बघा तात्या घाबरून पळत सुटला. लक्ष्मी ये बाय घरातून बाहेर पडू नकोस जोपर्यंत त्या नराधमाचा मी खात्मा करीत नाही. भय आलाय मोठा. मी घरातून बाहेर निघू कशी मला तात्याची भीती. ही घाबरली वाटते. तात्या म्हणत्यात मला तात्या इंचू.